नमस्कार, करिअर मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. नमस्कार. सर्वांनाच माहित आहे टीईटी एक्झाम आता जाहीर झालेली आहे. टीईटी म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा महाराष्ट्र शासनाकडून घेण्यात येत असते. या संबंधित आज आपण पेपर 1 साठी 1ली ते 5वी या वर्गाच्या शिकवणीसाठी टीईटी अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट पेपर 1 साठी अभ्यासक्रम हा बालविकास व अध्यापनशास्त्र असणार आहे. त्यानंतर भाषा पहिली असणार आहे. त्यानंतर भाषा दुसरी असणार आहे. चौथा गणित हा विषय असणार आहे. 5वा म्हणजे पर्यावरण अभ्यास म्हणजे EVS. असे 5 विभागामध्ये या अभ्यासक्रमावर आधारित 150 प्रश्न विचारले जातात. यामध्ये प्रत्येक घटकासाठी 30-30 अशी गुणविभागणी करण्यात येते. सर्वजण अभ्यासाच्या तयारीला लागलेच असतील, पण त्या अभ्यासात अधिक सुलभता यावी या उद्देशाने आजपासून आपण एक नवीन उपक्रम सुरू करणार. उपक्रम म्हणजे काय, तर इयत्ता 1ली ते 5वी या वर्गासाठी पर्यावरण अभ्यास या विषयामध्ये अभ्यासक्रमातील इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र या सर्व घटकांचा आपल्याला सूक्ष्म अभ्यास केला तर 1ली ते 5वी या वर्गासाठी पर्यावरण अभ्यास या विषयामध्ये 30 पैकी 30 गुण मिळवायचे असेल तर पर्यावरण अभ्यासामध्ये समाविष्ट असणारा घटक म्हणजे पाठ्यपुस्तकावर आधारित प्रश्न विचारले जात आहे. तर त्या संदर्भात आज आपण इयत्ता 4थीचा इतिहास याबाबत प्रत्येक घटकानुसार चर्चा करणार आहोत, जेणेकरून तुमचे प्रत्येक घटक अभ्यासले जातील व सर्वांचा अगदी चांगल्या पद्धतीने अभ्यास आपल्याला स्वयं मूल्यमापनातून सहजपणे करता येईल. तर या गोष्टीची सुरुवात आज आपण इयत्ता 4थीच्या छत्रपती महाराजांचा इतिहास यापासून सुरू करणार आहोत. शिवाजी महाराजांचा इतिहास म्हणजे शिवछत्रपती. इयत्ता 4थी काळजीपूर्वक व्हिडिओ पहा व प्रत्येक प्रश्न काळजीपूर्वक अभ्यासा, जेणेकरून तुम्हाला इतर कुठल्याही ठिकाणी हा अभ्यास परत करण्याची आवश्यकता नाही. व्हिडिओ सर्वांनी पूर्ण पहा व अभ्यास करताना काही नोट्स काढून ठेवा, जेणेकरून परीक्षेच्या अगोदर आपल्याला रिव्हिजनसाठी या कामाला येतील. तर आज आपण पहिला घटक अभ्यासणार आहोत. तुम्हाला इथे दिसतच असेल शिवछत्रपती इयत्ता 4थी हा घटक परिसर अभ्यासाच्या अंतर्गत येत असतो, हे लक्षात ठेवा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. इयत्ता 4थीचं मुखपृष्ठ हे अशा पद्धतीने तुम्हाला इथे दिसत असेल. समोर पाहूया भारताचे संविधान, राष्ट्रगीत हे तर आपण नेहमीच पाहत असतो, पण काळजीपूर्वक पहा, कारण छोट्या गोष्टी पाठ्यपुस्तकावर आधारित विचारल्या जातात. एकूण किती पाठ असणार, एकूण किती धडे असणार आहे, तर 1 ते 20 पर्यंत धडे असणार आहे. प्रत्येक धड्याचा म्हणजे प्रत्येक पाठाचा आपण पूर्ण अभ्यास करणार आहोत. आज आपण शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र या घटकाविषयी सविस्तर माहिती घेऊया व ज्यांना नोट्स काढायच्या आहेत त्यांनी नोट्स पण काढून घ्या, कारण 1 ते 20 पर्यंत प्रत्येक घटक हा यूट्यूबवर या चॅनलवर शिकवला जाणार आहे, जेणेकरून तुम्हाला तुमचा अभ्यास एकाच परिसर अभ्यास या घटकाविषयी इतर ठिकाणी किंवा चॅनलवर जाण्याची आवश्यकता नाही. पहिला घटक अभ्यासूया. पाठाला सुरू करण्यापूर्वी आपण शिवाजी महाराजांची पार्श्वभूमी जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचे नव्हते तर साऱ्या राष्ट्राचे होते. त्यांनी थोर तत्ववेत्यांच्या शिकवणुकीतून स्फूर्ती घेतली, म्हणजे प्रोत्साहन घेतलं. वैयक्तिक महत्वाकांक्षेतून केवळ स्वतःसाठीच राज्य स्थापन करण्याची त्यांची इच्छा नव्हती. फक्त स्वतःसाठीच राज्य स्थापन करावे अशी त्यांची इच्छा नव्हती, तर पूर्ण राष्ट्राचे असल्यामुळे सर्वांसाठी राज्य स्थापन करायची इच्छा होती. त्यानंतर त्यांनी राज्य पद्धतीच्या गुण अवगुणाचा अभ्यास केला व त्यातून आपले विशिष्ट धोरण, राज्यव्यवस्था याची आखणी केली. व महाराज स्वतः धर्मनिष्ठ हिंदू होते, तसेच इतर धर्माविषयी त्यांची भावना सहिष्णुतेची होती. ते स्वतः एक धर्मनिष्ठ असून इतर धर्माविषयी त्यांच्या मनामध्ये सहिष्णुतेची भावना होती. इतर धर्मीयांच्या पूज्य स्थानासाठी त्यांनी इनामे दिली. शिवाजी महाराज एक थोर सेनानी होते. स्वातंत्र्य रक्षणासाठी आरमाराची आवश्यकता व महत्त्व त्यांनी पटले होते. यामध्ये महत्त्वाचा मुद्दा हा आहे स्वातंत्र्य रक्षणासाठी आरमाराची आवश्यकता आणि महत्त्व हे शिवाजी महाराजांना पटलेलं होतं. यानंतर इंग्रज व डच यांच्या आक्रमणामुळे
संरक्षण करण्यासाठी त्यांना प्रबळ आरमार उभारले. प्रतापगड किल्ल्याच्या बांधणीत त्यांची युद्धशास्त्रातील निपुणता दिसून आली. शिवाजी महाराजांचे आपल्या देशावर फार प्रेम होते आणि मानवी सद्गुणाचे ते तर साक्षात प्रतीक होते असं वर्णन पंडित जवाहरलाल नेहरू यांनी शिवाजी महाराज यांच्याविषयी करण्यात आलेलं आहे. याबद्दल आपण पार्श्वभूमी तर पाहिली, तर आता मूळ पाठाला सुरुवात करूया. पहिला पाठ, शिव जन्मापूर्वीचा महाराष्ट्र. आता सर्वांनी काळजीपूर्वक व लक्ष देऊन ऐका व प्रत्येक प्रश्न तुमच्या लक्षात राहील. परत या गोष्टीचा अभ्यास करण्याची आवश्यकता राहणार नाही. शिवाजी महाराज थोर पुरुष होते आणि दर साल त्यांची जयंती मोठ्या समारंभात आदराने साजरी करतो. तुम्ही मुले तर त्या दिवशी किती आनंदात असतात. महाराजांवर सुंदर सुंदर गाणी म्हणता, पोवाडे म्हणता, त्यांच्या तसबिरीला हार घालता, मोठ्या उत्साहाने शिवाजी महाराज की जय असा महाराजांच्या नावाचा जय जयकार करता. आता हे शिवाजी महाराज आहे तरी कोण आणि त्यांची कामगिरी काय आहे हे आपण पुढे पाहूया. शिवाजी महाराज ज्या काळात होऊन गेले तो काळ मध्ययुगाचा होता. आता हा पॉइंट हायलाइट करणे महत्वाचं आहे. शिवाजी महाराज कोणत्या काळात होऊन गेले, तर शिवाजी महाराज हे मध्ययुगाच्या काळात होऊन गेले. त्या काळी सर्वत्र राजेशाहींचा अंमल असे. बरेच राज्य प्रजेच्या हिताऐवजी आपल्या चैन विलासात मग्न असत. पण त्या काळातही असे काही राजे होऊन गेले की ज्याने प्रजेच्या कल्याणासाठी राज्य केले. उत्तरेतील मुघल सम्राट अकबर, दक्षिणेतील विजयनगरचा सम्राट कृष्णदेवराय हे आपल्या कल्याणकारी राजवटी इतिहासात प्रसिद्ध आहे. त्यांच्या बरोबर शिवाजी महाराजांचेही नाव गौरवाने घेतले जाते. शिवाजी महाराज हे मध्ययुगीन काळाचे होते. त्याच वेळेस बरेच राज्य प्रजेच्या हिताऐवजी चैन विलासात म्हणजे आपल्या भौतिक सुखामध्ये मग्न होते. पण त्यातही काही राजे असे होते जसे मुघल सम्राट अकबर, दक्षिणेतील विजयनगरचा सम्राट कृष्णदेवराय यांनी आपल्या कल्याणकारी राजवटीबद्दल इतिहासात बरेच कार्य केलेले आहे. त्याच्याच बरोबर शिवाजी महाराजांचेही कार्य दिसून येते. आता शिवाजी महाराजांचे महाराष्ट्रातील स्वराज्य निर्माण कसं केलं हे जाणून घेऊया. स्वराज्य म्हणजे स्वतःचे राज्य. महाराजांपूर्वी सुमारे 400 वर्ष महाराष्ट्रात स्वराज्य नव्हते. महाराष्ट्राचा बराचसा भाग अहमदनगरचा निजामशाह व विजापूरचा आदिलशाह या दोन सुलतानांनी आपापसात वाटून घेतलेला होता. आता इथं महत्वाचा पॉइंट हा आहे, पहा, महाराष्ट्रात बराचसा भाग म्हणजे शिवाजी महाराज येण्यापूर्वी महाराष्ट्राचा बराचसा भाग हा अहमदनगरचा निजामशाह आणि विजापूरचा आदिलशाह या दोन सुलतानांनी आपापसात वाटून घेतला होता. म्हणजे महाराष्ट्र हा दोन सुलतानाच्या अधीन होता. ते मनाने उदार नव्हते, ते प्रजेवर जुलूम करत होते. वाटून घेतला होता पण ते मनाने उदार नव्हते, म्हणजे मोठ्या मनाचे नव्हते व ते प्रजेवर सारखे जुलूम अत्याचार करायचे. या दोघांचे एकमेकाशी हार्डवेअर होते. हार्डवेअर म्हणजे एकमेकांचं जमत नव्हतं. कोण? अहमदनगरचा निजामशाह आणि विजापूरचा आदिलशाह यांचं एकमेकाशी जमत नव्हतं. त्यांच्यात नेहमी लढाया होत वर त्यामुळे ते काय रयतेचे म्हणजे आपल्या जनतेचे हाल करत. त्यामुळे जनता ही दुखी असत व कधी पण उघड उत्सव करणे, पूजा करणे त्यांना धोक्याचे म्हणजे भीतीचे वातावरण असल्यामुळे धोका वाटत होता की हे राजे आपल्यावर हल्ला तर करणार नाही. तसेच रयतेला पोटभर जेवणही मिळत नसे. राहायला सुरक्षित जागा व निवाराही नव्हता. सगळीकडे अन्याय माजला होता. महाराष्ट्रात ठिकठिकाणी देशमुख, देशपांडे इत्यादी वतनदार होते, पण रयतेकडे त्यांचे लक्ष नव्हते. त्याच कालावधीमध्ये महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी देशमुख व देशपांडे हे वतनदार म्हणून काम करत होते, पण त्यांचे रयतेकडे लक्षच नव्हते. तसेच देशावरही त्यांचे प्रेम नव्हते. प्रेम फक्त वतनावर, जहागीरवर, वतनासाठी एकमेकाशी भांडत, आपापसात लढत. त्यात रयतेची खूप हाल अपेक्षा होत होती. या सर्व गोष्टीमुळे रयत म्हणजे जनता कंटाळली होती व सगळीकडे अंधाधुंदी माजली होती. शिवाजी महाराजांनी हे सारे पाहिले. रयतेला सुखी करण्यासाठी स्वराज्य स्थापनेचे पवित्र कार्य त्यांनी हाती घेतले. स्वराज्य स्थापने मागचं पूर्वीची पार्श्वभूमी पाहिली तर आपल्याला अहमदनगरचा निजामशाह आणि विजापूरचा आदिलशाह या दोन राजांमध्ये
महाराष्ट्र विभागला व जनतेचेही फार हाल होत होते. या सर्व गोष्टीचा अभ्यास करून शिवाजी महाराजांनी रयतेला सुखी करण्यासाठी व स्वराज्य स्थापन करण्याचं पवित्र कार्य या माध्यमातून हाती घेतलं. आणि त्यानंतर भांडखोर वतनदारांना त्यांनी वटणीवर आणले. जे वतनदार म्हणजे फक्त जहागिरीवर वतनासाठी काम करत होते व आपली चैन मौज भागवण्यासाठी आपापसात लढत होते. या सर्वांना शिवाजी महाराजांनी वटणीवर आणलं, म्हणजे त्यांना त्यांची जागा दाखवली. स्वराज्याच्या कामी त्यांचा उपयोग करून घेतला. तसेच रयतेवर अन्याय करणाऱ्या सत्तांशी शिवाजी महाराजांनी झुंज दिली. राजे रयतेवर जनतेवर अन्याय करत होते अशांसोबत शिवाजी महाराजांनी झुंज दिली व जुलमी राजवटीचा पराभव केला व जी जुलमी राजवट स्थापन झालेली होती ती नष्ट करून तिचा पराभव केला व त्या ठिकाणी स्वराज्य स्थापन केलं. न्यायाचे हिंदवी स्वराज्य त्यांनी स्थापन केलं. इथं पहा, न्यायाचे कशाचे? न्यायाचे. यानंतर स्वराज्य सर्व जाती धर्मांच्या लोकांचे हित. स्वराज्यात कोणताही भेदभाव नव्हता. शिवाजी महाराजांनी स्वराज्यात हिंदू मुस्लिम असा कोणताही भेदभाव केला नाही. सर्व धर्मातील साधू संतांचा त्यांनी सन्मान केला. अशी महाराजांची थोर कामगिरी पाहिली की आपल्याला प्रेरणा मिळते, स्फूर्ती मिळते. यानंतर शिवाजी महाराजापूर्वी सुमारे 300-400 वर्ष महाराष्ट्रामध्ये अनेक संत होऊन गेले. त्यांनी केलेल्या कामगिरीचा शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेच्या कामी उपयोग झाला. संतांची ती कामगिरी आपण पुढील पाठात पाहणारच आहोत. अशा पद्धतीने शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र कसा होता? हा अतिशय जाचक व रयतेला त्रास देणारा व स्वार्थी पद्धतीचे राजे, त्रास देणारे व स्वार्थी पद्धतीने काम करणारे राजे होते. इथं आपण पाहूया. प्रश्न पहिला पहा, शिवाजी महाराज ज्या काळात होऊन गेले तो काळ कोणता? इथं पाहिलं आहे बघा. असे छोटे प्रश्न आपल्याला परीक्षेत विचारतात आणि आपण खूप साध्या पद्धतीने याकडे इग्नोर करतो, म्हणजे दुर्लक्ष करतो. हा काय विचारण्यात येणार, पण असे छोटेच प्रश्न आपले सहज चुकतात. त्यामुळे छोट्या गोष्टीकडे लक्ष ठेवा. शिवाजी महाराज ज्या काळात होऊन गेले तो काळ म्हणजे मध्ययुगाचा काळ होता. आता शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केले. आता कुठे स्वराज्य निर्माण केले? तर शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात स्वराज्य निर्माण केले. स्वराज्य म्हणजे काय? स्वतःचे राज्य. जोड्यामध्ये हाच प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर पाहू शकता तुम्ही. अहमदनगरचा निजामशाह. अहमदनगरचा सुलतान कोण होता? निजामशाह होता. विजापूरचा सुलतान कोण होता? तर आदिलशाह हा होता. आणि विजयनगरचा सम्राट कृष्णदेवराय हा होता. पाहिल्यानंतर पहा, आपल्याला TETच्या अभ्यासक्रमामध्ये बहुपर्यायी प्रश्न विचारण्यात येत असतात. त्यामुळे या छोट्या बाबी आपल्याला लक्षात ठेवणे आवश्यक आहे. प्रजेच्या कल्याणासाठी राज्य करणाऱ्या राजाची नावे लिहा. शिवाजी महाराजांनी कोणते कार्य हाती घेतले? स्वराज्याचे. शिवाजी महाराजांनी कोणाशी झुंज दिली? तर इथे पहा, रयतेवर अन्याय करणाऱ्या सत्तांशी शिवाजी महाराजांनी झुंज दिली. वेगळ्या शब्दामध्ये काय विचारण्यात आलेलं आहे? स्वराज्य, गुलामगिरी, स्वातंत्र्य. यामध्ये स्वराज्य म्हणजे मुक्तता आणि स्वातंत्र्य म्हणजे मुक्तता. फक्त गुलामगिरी म्हणजे जसं समोरचा व्यक्ती सांगेल त्याच्या पद्धतीने वागणे, ही एक प्रकारची गुलामगिरी आहे. यामध्ये हा गुलामगिरी हा वेगळा घटक असेल. खाली रयत, प्रजा, राजा. यामध्ये राजा हा वेगळा घटक असणार आहे, कारण रयत हा प्रजेचा समानार्थी शब्द आहे. अशा पद्धतीने आपण शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र या घटकाविषयी व्यवस्थित माहिती पाहिलेली आहे. अशाच पद्धतीने एकूण 20 घटकाविषयी सविस्तर व सूक्ष्म पद्धतीने अभ्यास करून आपण TETच्या परीक्षेमध्ये चांगले मार्क मिळवण्याचा नक्कीच प्रयत्न करूया. चॅनलवर पहिल्यांदा येत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्कीच करा.